घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या भागात आपण पाहतो की इकडे डिवोर्स पेपर्स बघून जानकी ही खूपच जास्त नाराज झालेली असते आणि आता ती येऊन खाली बसलेली असते बेडजवळ. इतक्यात ऋषिकेश तिकडे येतो आणि तो आता जानकीच्या शेजारी बसतो आणि जानकीला म्हणत असतो, जानकी काय झालं? अगं हे सगळं आपण नाटक करतोय ना मग, आणि हे पेपर्स. त्यावर जानकी म्हणते, ऋषिकेश फक्त पेपर्स नाही आहेत, ते डिवोर्स पेपर्स आहेत आणि मी तर याच्यावरती कधी सह्या करणार नाहीच आहे, पण तुम्हाला सुद्धा करू देणार नाही आहे, कळलं तुम्हाला? लक्षात ठेवा, याच्यावरती आपण दोघांपैकी एकाने सुद्धा सह्या करायच्या नाही. मी लग्नाला होकार दिला म्हणून लगेच त्या ऐश्वर्याने डिवोर्स पेपर्स आणले नाही, हे सगळं नाही करायचं आपण, बस. त्याबरोबर आता ऋषिकेश म्हणत असतो, अगं जानकी पण तू कशाला उगाच टेन्शन घेतेस एवढं? आपल्याला डिवोर्स पेपर्सवर खोट्या सह्या करायचे. त्यावर जानकी म्हणते, खोट्या सह्या? त्यावर ऋषिकेश म्हणतो, हो, डिवोर्स पेपर्स जरी खरे असले तरी जर त्याच्यावरच्या सह्याच खोट्या असल्या तर कळतंय का तुला? त्यावर जानकी म्हणते, हो, ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नव्हती हो ऋषिकेश. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो की ते काय ना, माझी बायको थोडी इमोशनल आहे पण मी प्रॅक्टिकल आहे, मी प्रॅक्टिकली विचार करतो. हे बघ जानकी, पेपर्स खरे असण्याने काहीच फरक पडत नाही जर त्याच्यावर त्या सह्या खोट्या असल्या तर. त्याबरोबर जानकी म्हणत असते, खरंच ऋषिकेश, आपण हे असं करू शकतो. हो. त्याबरोबर आता जानकीच्या चेहऱ्यावरती एक मोठंच्या मोठं हसू आलेलं असतं. तिला जरा आता बरं वाटायला लागलेलं असतं की चला काहीतरी सोल्युशन निघालं. तर दुसरीकडे अवंतिका ही खूपच जास्त चिडलेली असते. ती म्हणत असते की ऐश्वर्या किती खालच्या थराला जाऊन वागते. आता अवंतिकाला राहवत नाही, मग अवंतिका ऐश्वर्यालाच बोलायला लागते, ऐश्वर्या तुला काहीच वाटत नाही का गं हे असं फालतू वागताना? अगं का करतेस तू हे सगळं, कशासाठी? त्याबरोबर ऐश्वर्या म्हणत असते, हे बघ, मी तुझ्याकडे फुकटचा सल्ला मागितलाय का? तू का उगाचच्या उगाच प्रत्येक वेळेस सगळ्या गोष्टींमध्ये तुझं नाक खुपसत असतेस गं? तुला काय माहिती तुम्ही इकडनं निघून गेल्यावर काय काय घडणार आहे ते इथे? एकदा का तुम्ही इथून मुंबईला निघून गेलात की त्या जानकीला अटक झाली की मग घर, ओवी, माझं होणारं बाळ, सगळ्यांची जबाबदारी मला घ्यायची. त्यावेळेस तू येणार आहेस का इथे? नाही ना? मग तेव्हा त्या गोष्टींसाठी मला आत्तापासूनच तयारी नको का ठेवायला? त्याबरोबर लगेचच आता इकडे अवंतिका म्हणायला लागते की तुला जबाबदारी घ्यायला लागणार आहे, त्याच्यासाठी तू पात्र आहेस का मुळात? आणि तुला झेपणार आहे का ते सगळं? नाही झेपणार तर नको घेऊस, तुला कोण बोलले जबाबदारी घे म्हणून? त्यावर लगेचच ऐश्वर्या म्हणत असते, मी कधी बोलले की मी जबाबदारी नाही घेऊ शकत म्हणून? त्याबरोबर लगेचच ती आता म्हणायला लागते, अगं ऐश्वर्या, तू इतक्यात सौमित्र म्हणतो, एका मतावर ठाम राहत जा ना. आत्ता म्हणालीस ना काही मिनिटांपूर्वी की तू सक्षम नाही आहेस म्हणून, आणि आता लगेच हे असं बोलतेस? तुला तुझं तरी कळतंय का गं की तू काय बोलतेस ते नेमकं? त्याबरोबर आता ऐश्वर्या ही खाली बसून घेते आणि म्हणत असते, गप्प बसा रे बाबांनो, गप्प बसा, नका एवढं बोलू, मला कोणालाही त्रास नाही द्यायचा. मला फक्त माझ्या या होणाऱ्या बाळाचं भविष्य सिक्युअर करायचं आहे, सुरक्षित करायचं आहे, आणि त्यासाठी मला जे जे काही जमेल ना, जे जे काही शक्य आहे ना, मी ते सगळं करणार आहे. खरंच मी माझ्या बाळासाठी करते हे सगळं, पण तुम्हाला सगळ्यांना माझ्यावरती विश्वास पटतच नाही आहे. एकदा वाईट वागले मी म्हणून मी नेहमीच वाईट वागेन असं होत नाही ना. मी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करते, पण तुम्हाला कोणाला मला सुधारताना बघायचंच नाही आहे, तुम्हाला कोणाला ते दिसतच नाही आहे ना. त्याबरोबर आता लगेचच आजी तिकडे येते आणि म्हणत असते, पुरे झालं आता ऐश्वर्याला जर कोणी एक शब्द जरी बोललं ना तरी लक्षात ठेवा, त्याची गाठ माझ्या हातात आहे, समजलं? त्याबरोबर आता लगेचच इकडे सौमित्र म्हणायला लागतो की आजी, अगं पुरे झालं, तू प्रत्येक वेळेस या ऐश्वर्याची बाजू घेतेस ना म्हणून ती हे असं काहीतरी विचित्र वागते, कळलं तुला? त्यावर आजी म्हणायला लागते, सौमित्र गप्प बस, उगाचच्या उगाच काहीही बोलू नकोस, आणि ती एक आई म्हणून आपल्या होणाऱ्या बाळाचा विचार करते तर तुम्ही तिला नावं कसले ठेवताय? त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या म्हणायला लागते, जाऊ देव आजी, नका बोलू, आपण एक वेळेस मारणाऱ्याचे हात धरू शकतो पण बोलणाऱ्याचं तोंड कसं धरणार? त्याबरोबर आजी म्हणायला लागते, ऐश्वर्या तू काळजी करू नकोस, हे बघ, काहीही झालं तरी मी तुझ्याबरोबर आहे, मी कायम तुझी साथ देईन, आणि ऋषिकेश त्या जानकीकडून डिवोर्स पेपर्सच्या सर्व सह्यासुद्धा करून घेईल, त्यामुळे तुझं आणि त्याचं लग्न होईल. तू शांत राहा, सगळं तुझ्या मनाप्रमाणे घडेल.
ऐश्वर्या ही म्हणत असते, आजी अहो पण असं कसं होईल, जर त्या जानकीने सह्या दिल्याच नाही तर मला कसं सगळं मला हवंय तसं मिळेल. मला तर खूपच जास्त काळजी वाटते. त्याबरोबर इथे आता अवंतिका म्हणत असते की त्या दोघांनीही सह्या नाही करायला हव्या. तर आजी आता अवंतिका बरोबर आणि सौमित्र बरोबर वाद घालत असते, भांडत असते. तर लगेचच सुमित्रा मध्ये बोलते आणि म्हणत असते, अरे काय चाललंय तुमचं, गप्प बसा जरा सगळ्यांनी. का भांडण करताय तुम्ही घरामध्ये? अरे हे असं सतत घरामध्ये भांडण केल्याने, वाद केल्याने घरात लक्ष्मी येत नाही. का कळत नाही रे तुम्हाला ही गोष्ट? बास, सगळ्यांनी गप्प बसा. इतक्यात त्या ठिकाणी ऋषिकेश आलेला असतो. आता ऋषिकेशला आलेलं बघून सुमित्रा ही लगेचच त्याला विचारायला लागते, ऋषिकेश बाळा बरं झालं तू आलास. मला सांग, जानकी डिवोर्स पेपर्सवरती सह्या करायला तयार झाली का? केल्यात का तिने डिवोर्स पेपर्सवरती सह्या रे? त्याबरोबर आता हे ऐकून ऋषिकेश हा सुमित्राला म्हणतो, आई अगं असं कसं विचारतेस तू? त्याबरोबर आजी म्हणायला लागते, आधी तुमचं लग्न लावून द्यायला तयार होती ना, मग आता डिवोर्स पेपर्सवर सह्या करायला तिला काय हरकत आहे? त्याबरोबर लगेचच आता तो म्हणत असतो की आजी तू थोडा वेळ गप्प बस ना प्लीज. अगं आई, मी आणि जानकीने आमचा संसार खूप मनापासून फुलवला आणि आता जर तो नातं ते संसार संपवायचं असेल तर काहीतरी वेळ तर तिला घ्यावा लागेल ना. तुम्ही सगळ्यांनी थोडे पेशन्स ठेवा, मी उद्यापर्यंत तिला तयार करतो डिवोर्स पेपर्सवर सह्या करायला. एवढं बोलून ऋषिकेश तिकडनं निघून जातो. मनातल्या मनात ऐश्वर्या मात्र खूपच जास्त खुश असते. ती म्हणत असते की चला आता सगळं काही आपल्याला हवंय तसं आपल्या मनाप्रमाणे घडतंय. आता त्या जानकीला डिवोर्स पेपर्सवरती सह्या कराव्याच लागतील. मस्त बॉम्ब फोडलाय मी ऐश्वर्या. त्याबरोबर आता इकडे दुसरीकडे सारंग ह्याला मात्र खूपच जास्त राग येत असतो ऐश्वर्याचा. तो आता म्हणत असतो, शी ही ऐश्वर्या इतक्या खालच्या थराला जाऊन कशी काय वागू शकते? मी हिच्यावरती एवढं मनापासून प्रेम केलं, जिवंत असताना तर कधी माझ्याबरोबर चांगलं वागली नाहीच, वरून आता मी मेलो असं कळल्यावर माझ्या मरणाचं सुद्धा हिने भांडवल केलं आणि आता ऋषिकेश दादाबरोबर लग्न करायचं असं म्हणते. नाही, काहीही झालं तरी मी ऐश्वर्याला असं काही करू देणार नाही. घरातल्या सगळ्यांना वाटतंय की ते सगळे नाटक करून ऐश्वर्याला त्यांच्या जाळ्यात घेतील, पण ती ऐश्वर्या कुठल्या थराला पोहोचलेली आहे हे फक्त मलाच माहिती आहे. कारण तिला माझ्या इतकं व्यवस्थित अजूनही कोणी ओळखलेलंच नाही आहे. मला माहिती आहे ना ती काय लायकीची बाई आहे ती. घरात सगळ्यांना वाटतंय पण ते तसं नाही होऊ शकत. तिने जर ठरवलं ना तर ती सगळ्यांना एका घट्टी फुकून खाऊ शकते. पण नाही, मला काहीही करून आता माझ्या घरातल्यांना वाचवायचं आहे. मग मीच जर ऐश्वर्याचा काटा काढला तर ना बजेगा बास ना बजेगी बासुरी असं म्हणत तो आता घरातून तिथून सुरी घेऊन निघालेला असतो. तर दुसरीकडे ऐश्वर्या ही खूपच जास्त खुश असते. वाह वा ऐश्वर्या, तू काय डाव टाकलायस. जानकी कशी ग बिचारी रडत बसली होती, पण आता जानकी तुला रडतच बसावं लागणार आहे. कारण काय आहे ना, तू रडत बसतेस तेव्हा मला मात्र खूप आनंद होतो, मला छान वाटतं असं आता ती इकडे म्हणत असते. आता ऐश्वर्या ही स्वतःबरोबरच बोलत असताना तिच्या फोनवरती पुन्हा त्या माणसाचा फोन आलेला असतो आणि तो माणूस ऐश्वर्याला विचारत असतो, काय ग झालं का तुला जे काम दिलेलं ते व्यवस्थित पार पडलं? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते की अहो सर काय सांगू तुम्हाला, ती जानकी इतकी घाबरली आहे की नाही, असा बॉम्ब टाकला मी तिच्यावरती, काय डिवोर्स पेपर्सने कमाल करून टाकले. त्यावर तो विचारतो, काम झालं का? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, नाही तुम्ही काळजी करू नका, सकाळपर्यंत डिवोर्स पेपर्सवरती सह्या होऊन जातील. त्याबरोबर तो माणूस म्हणत असतो, हे बघ काळजी मी नाही करायची, काळजी तुम्ही करायची. टेन्शन मला नसतं येत, टेन्शन तुम्हाला घ्यायचं असतं. त्यामुळे डिवोर्स पेपर्सवरती ते लोक लवकरात लवकर सह्या करतील याची व्यवस्था करून घे. कारण काय आहे ना, त्यांनी डिवोर्स पेपर्सवरती सह्या केल्या नाही तोपर्यंत तुझं लग्न होऊ शकत नाही आणि तुझं लग्न होऊ शकत नाही तोवर पुढचं कुठलंच काम होऊ शकत नाही. त्यांच्यावरती जास्त विश्वास ठेवू नकोस, ते तुला फसवतील असं सुद्धा तो आता ऐश्वर्याला सांगतो. ऐश्वर्या आता विचार करायला लागते की अरे हा माणूस असा कसा आहे, स्वतःला जेवढं बोलायचं आहे तेवढं बोलतो आणि ताबडतोब फोन कट करतो. ते काही नाही, आता एकदा का माझ्याकडून डिवोर्स पेपर्सवरती सह्या करून झाल्या ना की मग मी याला विचारणार आहे की बाबा नेमकं तुझ्या मनात तरी काय आहे, तू असा सरळ फोन कसा काय कट करून टाकतोस रे. त्याबरोबर आपण दुसरीकडे पाहतो की इथे आता जानकी ही डिवोर्स पेपर्सवर सह्या करण्यासाठी पेपर्स हातामध्ये घेते, पण त्या पेपर्सवरती सह्या कराव्या यासाठी जानकीचं धाडस होत नसतं. हातात घेतलेले पेपर पुन्हा ती खाली ठेवून देते. त्याबरोबर
ऋषिकेश हा तिला विचारत असतो की जानकी अगं काय चाललंय तुझं, नेमकं तुला सह्या करायच्या आहेत ना. जानकी म्हणत असते ऋषिकेश अहो आपण सह्या जरी खोट्या करणार असलो ना तरीसुद्धा हे डिवोर्स पेपर्स खरे आहेत आणि त्याच्यामुळे मला खूप काळजी वाटते हो. म्हणजे आपण सह्या केल्या आणि जर जे नको ते घडून बसलं तर आपण काय करायचं, तुम्हाला कळतंय ना मला काय म्हणायचं ते. ऋषिकेश म्हणत असतो जानकी अगं तू इतका विचार कशाला करतेस, मी सांगतोय ना तुला काहीही होणार नाही आहे चुकीचं. अगं हे सगळं आपण फक्त नाटक करतोय, नाटकाचा भाग म्हणून तू फक्त सह्या कर. आणि तुझ्या आईला सोडवायचं असेल तर आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. त्यामुळे आपण दोघंही हे करण्याशिवाय काहीच करू शकत नाही, आपल्याला हे करावंच लागेल. त्याबरोबर आता लगेचच ती म्हणत असते की ऋषिकेश अहो मला माझ्या आईला सोडवायचं आहे पण त्याचा अर्थ असा नाही की मला तुम्हाला गमवायचं आहे. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो जानकी अगं फार विचार नको करूस आणि कोणला की तू मला गमावशील म्हणून. हे बघ आपण एकमेकाला अजून 6 जन्म झेलणार आहोत, त्याच्यानंतरच एकमेकाची पाठ सुटेल. इतक्या लवकर आपण काही एकमेकाला सोडत नाही, तू काळजी करू नकोस. आपण म्हणतो ना नेहमी साथ नाही छोडना. त्यावर जानकी हात पकडते आणि म्हणते हात नाही छोडना. त्यावर ऋषिकेश म्हणतो हां मग आता तोच विचार कर आणि या कागदपत्रांवर सह्या कर. मी सांगतो ना तुला चुकीचं काहीच घडणार नाही. अगं पेपर्स खरे आहेत पण सह्या तर खोटेच असणार आहेत ना, मग कशाला उगाचच्या उगाच तू एवढा विचार करतेस. काळजी करू नको, ऐश्वर्या आपलं काही बिघडवूच शकत नाही. जर तुला भीती वाटते ना पहिल्या सह्या करायला तर आण इकडे पेन माझ्याजवळ, मी पहिल्या सह्या करतो, मग मी सह्या करून झालो की तू सह्या कर, मग तर झालं. त्यावर जानकी तयार होते. ऋषिकेश आता स्वतः पहिल्या सह्या करतो, त्यानंतर आता जानकीला पेपर्स देतो सह्या करायला. जानकीसुद्धा आता सह्या करते. त्याबरोबर आता ती पेपर ते जेव्हा त्या ॲन्व्हलपमध्ये पुन्हा टाकायला घेते त्यावेळेस ती म्हणते ऋषिकेश. त्यावर ऋषिकेश म्हणतो आता काय. त्यावर जानकी म्हणत असते हे बघा ना, हे मार्क कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय ना या अगोदर. आता तिथे एक बदाम असतं आणि त्या बदामावरती 2 बाण असतात आणि ते बाण बघितल्याच्या नंतर आता ऋषिकेश आणि जानकी कुठेतरी हे बघितलंय चिन्ह असा विचार करतात. तर इकडे तो जो माणूस असतो काळे कपडे घातलेला तो म्हणत असतो की आता जानकी तुझ्यासमोर पुन्हा एकदा भूतकाळ आल्याच्या नंतर तुला सुद्धा जरा आश्चर्याचा धक्काच बसेल नाही का. आता तो माणूस स्वतःच्या हातावरती सुद्धा तसंच मार्क असतो, ते मार्क बघतच असतो. इतक्यात त्या ठिकाणी सारंग आलेला असतो आणि सारंगने आता त्या माणसाला बघितलेला असतो. सारंग हा विचार करायला लागतो की कोण आहे हा माणूस नेमका आणि आमच्या घराबाहेर हा असा काळे कपडे घालून काय करतोय, नक्कीच काहीतरी गडबड दिसते, याचा पाठलाग केला पाहिजे. तर दुसरीकडे अवंतिका ही म्हणत असते की ऐश्वर्या ही इतकी नालायकपणाने कशी काय वागू शकते. ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीचे डिवोर्स पेपर्स आणलेत तिने. ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीने ना खरं तर त्या पेपर्सवरती सह्याच नाही करायला हव्या. ऐश्वर्याचं खूप फावतंय. जानकी वहिनींची आई त्यांच्याबरोबर आहे ना म्हणून हे सगळं होतंय. आणि आजी एवढ्या मोठ्या झाल्यात तरी त्यांना कळत नाही का कोणाची बाजू घ्यायची कोणाची बाजू नाही घ्यायची ते. त्यावर सौमित्रसुद्धा म्हणत असतो आजी तिची साथ देते ना म्हणूनच ती अशी काहीतरी विचित्र वागते. पण ते काही नाही, आता ना आपण ना फार विचार करतोय, उगाच विचारच करायला नाही पाहिजे. आपण जानकी वहिनीने त्या पेपर्सवर सह्या केलाच पाहिजे. आपण हे सगळं नाटक करतोय हे तिला तर माहिती आहेच ना. त्यावर अवंतिका म्हणत असते सौमी अरे नाटक जरी खोटं असलं तरी फिलिंग्स खऱ्या आहेत ना. डिवोर्स पेपर्स आहेत ते. इतके वर्ष त्यांनी त्यांचा संसार एवढ्या प्रेमाने मनापासून केलाय आणि एकाएकी डिवोर्स पेपर्सवरती त्यांनी सह्या करायच्या, मग कसं काय त्यांना बरं वाटेल, काहीतरी नक्की त्यांना त्रास वाटेलच ना. मग तू असाही विचार करून बघ ना. त्याबरोबर आता सारंग हा लगेचच सौमित्रला कॉल करतो आणि सांगत असतो की दादा आपल्या घराबाहेर मी आत्ताच एका काळे रंगाचे कपडे घातलेल्या माणसाला पाहिलं. सगळं तोंडसुद्धा त्याने काळ्या कपड्याने झाकलं होतं. तो त्याच्या गाडीत बसून निघून गेला. त्याबरोबर सौमित्र म्हणतो काय, काळ्या रंगाचे कपडे घातलेला माणूस, पण तू इथे काय करतोयस घराच्या खाली, तुला कसं दिसला तो माणूस. हे बघ सारंग ऑलरेडी इथे कॉम्प्लिकेशन्स खूप आहेत, त्यामध्ये तू आणखीन काही प्रॉब्लेम वाढवून ठेवू नकोस, तू जा बरं जिथे होतास तिथे परत. त्याबरोबर सारंग म्हणत असतो की दादा तू काही काळजी करू नकोस, ऐश्वर्या मला नाही बघू शकणार, मी पूर्ण व्यवस्थित सेफ्टीची काळजी घेतली आहे माझ्या, तू उगाच फार विचार करू नकोस. त्यावर सौमित्र म्हणत असतो सारंग ते सगळं सोड आणि तू ताबडतोब पहिला आता परत निघून जा. कळतंय का तुला मी काय सांगितलं ते, मी दादाबरोबर सकाळी बोलून घेईन. त्याबरोबर मग सारंग म्हणत असतो ठीक आहे दादा, मी जातोय लगेचच. आणि आता सारंग हा तिकडनं पुन्हा एकदा
पोलीस स्टेशनला निघून गेलेला असतो. आता जसा सारंग पुन्हा मागे जातो तर दुसऱ्या दिवशी सौमित्र इन्स्पेक्टर साहेब सारंगकडे चौकशी करत असतात. सारंग सांगत असतो की मी त्या माणसाला व्यवस्थित पाहिलं, पण त्याने पूर्ण चेहरा काळ्या कपड्यांनी झाकला होता. नंबर प्लेट नव्हती साहेब त्याच्या गाडीवरती. गाडीचं वर्णन विचारल्यावर सारंग सांगत असतो की कमीत कमी 4-5 माणसं बसतील एवढी मोठी गाडी होती आणि गाडीचा रंग म्हणाल तर गडद निळा होता. त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे, या माहितीचा नक्कीच आपल्याला उपयोग होईल. थँक्यू सारंग साहेब. पण तुम्ही काल चाकू घेऊन इकडनं बाहेर कशाला पडला होतात? त्यावर सौमित्र म्हणतो चाकू घेऊन? त्यावर इन्स्पेक्टर सांगतात हो, अहो CCTV फुटेजमध्ये तसं दिसतंय. त्यावर सौमित्र सारंगला म्हणत असतो, सारंग, चाकू घेऊन बाहेर पडण्याची तुला गरज काय होती? चाकू घेऊन का बाहेर पडला होतास? त्यावर लगेचच सारंग म्हणत असतो, मी दादा, अरे सेफ्टीसाठी, स्वतःच्या सेफ्टीसाठी मी चाकू घेतला होता रे बाहेर पडताना इथून, बस, बाकी काही नाही. त्यावर सौमित्र लगेचच म्हणायला लागतो, सेफ्टीसाठी चाकू? एक गोष्ट लक्षात ठेव सारंग, तुला माहिती आहे की नाही तुझी सेफ्टी इथेच सगळ्यात जास्त आहे म्हणून, मग तरीही तू इथून जागा सोडून बाहेर पडतोस कशाला? पुन्हा काल जे केलंस तसं काही करायचं नाहीये, कळलं तुला? तू इथेच राहायचं आहेस, समजतंय ना मी काय सांगतोय ते? त्यावर सारंग म्हणत असतो की अरे हो दादा, तू काळजी नको करू, मी पुन्हा असं काही नाही वागणार. आणि उलट तुला खरं सांगू का मला काय वाटतं ते, काल देवाच्या मनात सुद्धा आपल्याला मदत करावी असं होतं, म्हणूनच मी तिथपर्यंत पोहोचू शकलो. तू काळजी करू नकोस, सगळं काही आता व्यवस्थित होईल. बघ, देवाने एक रस्ता बंद केला तर दुसरा रस्ता उघडला. मला तर दाट शंका येते की तो माणूस सुद्धा ऐश्वर्याचाच असणार. तर दुसरीकडे आता जानकी ही देवाला हात जोडून प्रार्थना करत असते की देवा, मला माझ्या आईला तर मिळवायचं आहेच, पण त्याबरोबर मला इतर कोणालाही माझ्या नात्याला गमवायचं नाहीये. पण तू माझी साथ दे आता या सर्व नाटकामध्ये. तूच काहीही कर, पण मला बाहेर काढ. मला माझी आई लवकरात लवकर सापडू देत. सर्व तुझ्या हातात आहे. इतक्यात त्या ठिकाणी आता सुमित्रा आलेली असते. सुमित्रा जानकीला म्हणत असते, जानकी, काय ग, देवाकडे साकडं घालतेस ना सगळं काही व्यवस्थित होण्यासाठी? काळजी करू नकोस बाळा, होईल सर्व काही व्यवस्थित. आणि मला सांग, तुझ्या त्या डिवोर्स पेपर्सचं काय झालं? सह्या केल्यास का ग तू त्या पेपर्सवरती? नाही ग, मला मान्य आहे की त्या पेपर्सवर सह्या करणं तुला फार सोपं नाही आहे, तुझ्यासाठी ही गोष्ट खूप अवघड आहे. पण बाळा, अगं पर्याय नाही आहे ना तुझ्याकडे त्या पेपर्सवर सह्या करण्याव्यतिरिक्त, म्हणून म्हणते सह्या कर त्या पेपर्सवरती. हे बघ, त्यावर पुढे जानकी म्हणत असते की आई, एकदा का माझी आई सापडली ना की मगच ऐश्वर्याच्या तावडीतून माझी सुटका होईल. त्यावर सुमित्रा म्हणत असते, होईल, लवकरच लवकर तुझ्या मनासारखं होईल. त्यावर जानकी म्हणत असते, देवाकडे पाहिलं की किती प्रसन्न वाटतं ना. खरोखर असं वाटतं की लवकरात लवकर ह्या सगळ्यातून खरोखर आपण सुटून जाऊ, आपली सुटका होईल. आणि मला खात्री आहे माझी या सगळ्यातून सुटका होईल, कारण माझ्या आईने एका अननोन नंबरवरून मला अर्धवटका होईना मेसेज केला होता. पोलीस तो नंबर ट्रेस करण्याचा प्रयत्न करतायत. एकदा का पोलिसांनी नंबर ट्रेस केला की माझी आई लवकरच सापडेल. तर आता जानकी ही ऐश्वर्याला म्हणत असते, ऐश्वर्या, मला कळायला हवं की हे डिवोर्स पेपर्स तू नेमके कोणाकडून बनवून घेतलेस. लवकरात लवकर मला सांग की हे डिवोर्स पेपर्स तू कोणाकडून बनवून घेतलेस. त्यावर आता ऐश्वर्या ही 2 मिनिटांचा विलंब न करता जानकीला उत्तर देत म्हणते की मी नाही सांगणार, मला नाही सांगायचं तुला की मी हे पेपर कोणाकडून बनवून घेतले. नाही, कारण काय आहे ना, मी जर तुला ही गोष्ट सांगितली की मी हे पेपर कोणाकडून बनवून घेतलेत तर तू ताबडतोब त्या माणसाला घोळात घ्यायला सुद्धा कमी करणार नाही, समजलं तुला? त्यानंतर जानकी म्हणत असते की मला खात्री आहे तो मास्कवाला माणूस जो आहे ना त्याच्याच ताब्यात माझी आई आहे, तो ऐश्वर्याला मिळालेला आहे. त्याबरोबर आता ऋषिकेश आणि जानकी हे सगळेच ठरवतात की आता जानकीच्या आईला शोधून काढणं आपल्याला जास्त सोपं होईल, कारण आपण त्या मास्कवाल्या माणसापर्यंत पहिलं पोचायचं. तर आता इकडे आपण पाहतो की लताबाई ही मायाला म्हणत असते, माया, अगं बाळा, रात्री ज्यावेळेस मला जाग आली होती त्यावेळेस तू माझ्या शेजारी नव्हतीस, तू कुठेच नव्हतीस, कुठे गेली होतीस ग तू? त्याबरोबर मात्र आता माया घाबरते आणि ती काही बोलत नसते. तर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.